नर्मदे हर. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची जी रचना केली त्या रचनेमागचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. गावबा आणि एकनाथ महाराज काशीला पोचले. तो भाग्यधीनच ठरला. हरिपंडितानं अत्यंत हर्षभरित मनाने आपल्या वडिलांचं स्वागत केलं. हल्ली हरीला सुद्धा आपल्या आईवडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा होत होती, पण त्याच्या प्रकांड पंडिताचा अहंभाव आड येत होता. नाथ आणि हरिपंडित एकमेकांच्या मिठीत गेले आणि एकमेकांचे खांदे अश्रूंनी भिजून गेले. प्रल्हाद, मेघश्यामला नाथाने पाहिलेलं होतं, पण राघोबा मात्र नवीनच होते. हरीने आजोबांची ओळख करून दिली. हळूहळू नातवंड बोलती झाली. प्रल्हाद तिथे येऊन हरिपंडितांना म्हणाला, बाबा, आपल्या घरी संत तुळशीदास आले होते, ते आजोबांना सांगा की. आजोबा, ते म्हणत होते की मला एकनाथ महाराजांना भेटायचं आहे. नाथ आश्चर्याने म्हणाले, कुणाला? मला? त्यांची माझी अजून जान पहिचानी नाही. हरिपंडित अत्यंत गौरवानं म्हणाला, बाबा, फुलाला काय मी उमललोय हे सांगावं लागतं? त्याचा सुगंधच हे सगळं कार्य करतो. तुमची भागवत धर्माची पताका येथपर्यंत फडकली तेव्हा तुळशीदास अयोध्येत चित्रकूटला होते. पुढे ते काशीला आले तेव्हा सारं वर्तमान त्यांना समजलं. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचे मराठीत रूपांतर करणाऱ्या थोर संत पुरुषांचा मुलगा इथं राहतो असं समजल्यावर ते आपल्या घरी आले. एवढे मोठे संत, पण किती लीन, किती नम्र, धन्य त्यांच्या रामभक्तीची आणि रामसेवेची. आपल्या घरी येऊन ते म्हणाले, मुझे आपके पिताजी को मिलने की तीव्र इच्छा है. एकनाथ अत्यंत मृदूपणाने म्हणले, अरे हरी, त्या थोर पुरुषांनी जरी अशी इच्छा प्रकट केली नसती तरी मला स्वतःहून त्यांच्या दर्शनाला जायची इच्छा आहेच. जरूर त्यांचं दर्शन घ्यायला आपण जाऊ. आता तू त्यांच्या भेटीची वेळ काळ ठरवून घे. मनकर्णिकेच्या घाटावर भागीरथीच्या साक्षीने दोन महान श्रेष्ठ पुरुष एकमेकांच्या भेटीसाठी आले होते. प्रथम अनोळखी चेहऱ्यानं त्यांची पदवंदना झाली, पण दुसऱ्याच क्षणी दोघे एकमेकांच्या मिठीत सामावले. जणू रामकृष्णांचीच भेट झाली. तुळशीदास म्हणाले, दक्षिणेत पांडुरंग म्हणून उपासना होणारा देव गुजरातमध्ये कृष्णरूपानं वावरतो, तर उत्तरेत त्याला राम म्हणून ओळखतात. प्रांत, भाषा, नावे भिन्न असली तरी तत्व एकच आहे, ईश्वरी तत्व. हाच एकात्मभाव आणि तोच सर्वत्र सर्वांच्या हृदयी वसलेला असतो. भावनेला भाषेची कधी जरुरीच पडत नाही. हृदयाची भाषा हृदयाला समजते. तुळशीदास खास हिंदीत बोलत असले तरी एकनाथांना राज्यकर्ते मुसलमान उर्दू मिश्रित हिंदी भाषा वापरत असल्यामुळं हिंदी चांगलीच येत होती. नाथाने हिंदीमध्ये काही काव्यही केलेली आहेत, त्यामुळं दोघांनाही भाषेचा अडसर जाणवलाच नाही. तिथंच मनकर्णिका घाटाच्या पायरीवर दोघं बसले. तुळशीदासांनी अत्यंत प्रेमानं नाथांचे दोन्ही हात धरले आणि म्हणाले, आपण भागवत ग्रंथ केलात, आता आयुष्याच्या उत्तर रंगात रामसेवा करावी. आजच्या परकीय सत्तेच्या जुलमानी जनता हवालदिल झाली आहे. आज आम जनता जुलूम जबरदस्तीने भरडून निघत आहे. अशा वेळी मनाला दिलासा मिळण्याच्या दृष्टीने श्रीरामांचे चरित्र समाजासमोर ठेवणं नितांत आवश्यक आहे. अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य कसे वाढवावे हे रामकथेवरून कळेल. व्यवहार व परमार्थ यांची सांगड कशी घालावी हेही रामकथेवरून कळेल. शिवाय कर्तव्य पालनाचे आदर्शही रामचरित्रावरून समजून घेता येतील. भगवतकथेत भाव असावा, पण त्यात अर्थही जरूर असावा. एकनाथांना वाटलं, नाही, जाणवलंच की तुळशीदासांच्या मुखातून प्रभू रामचंद्रच बोलत आहेत. नाथांनी तुळशीदासांचं म्हणणं शिरोधार्थ मानलं. नाथांच्या मुखातून एकही शब्द प्रकटला नाही. नाथ
भारावून आपल्या सर्वांगाचे कान करून तुळशीदासांची अमृतवाणी ऐकत होते. भारावलेल्या नाथाने तुळशीदासांनी जोडलेले हात आपल्या हातात घेतले. हा स्पर्श त्याने ओळखला. शूलभंजनला दत्तात्रेयांच्या चरणी नाथ कोसळले होते त्यावेळी असाच स्पर्श झाला होता. एकदा श्रीखंड्याचा स्पर्श झाला तेव्हा नाथांना अशीच अनुभूती आली होती. तुळशीदास म्हणाले, आपण कलियुगातल्या ज्ञानेश्वर महाराजांची सेवा केली. आपण द्वापार युगातील श्रीकृष्णाचीही सेवा केली. आता सत्ययुगातील प्रभू रामचंद्रांच्याकडं लक्ष द्यावं एवढीच आमची प्रार्थना. नाथाने नजरेनंच त्यांना होकार दिला. दोघांनी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा नामजप केला. अत्यंत प्रेमानं पुन्हा आलिंगन दिलं. सद्गतीत अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. या संत भेटीचे अमरक्षण गंगामय्यानं आपल्या हृदयात करून ठेवले आणि ती जास्त खळखळून वाहू लागली. हरिपंडिताबरोबर नाथ घरी आले. पैठणला कायमचं येण्याचं हरिपंडितनं मान्य केलं. त्यामुळं नाथांना अत्य आनंद झाला. काशीवरून एकनाथ महाराज, गावबा, हरिपंडित कुटुंब पैठणला परतलं. गिरजाबाईंना आनंदानं काय करून काय नको असं झालं होतं. आता गिरजाबाई गोकुळात राहायला लागल्या होत्या. नाथांचं माझघरात अध्यात्म रामायण वाचन चालू होतं. गावबा आणि गिरजाबाई एकाग्रतेनं रामकथा ऐकत होत्या. तेवढ्यात बाहेरून कोणतरी आल्याची वर्दी प्रल्हादनं आणली. नाहीतरी वाचन संपलेलंच होतं म्हणून एकनाथ पोथी मिटून बाहेर आले. आलेल्या व्यक्तीने नाथांना एकदम साष्टांग नमस्कारच घातला. नाथांनी त्यांना उठून विचारलं, काय बरं आपली ओळख, कुठून आलात? अगोदर गुळपाणी घ्या, भोजन झाल्यावर सविस्तर बोला. मी कृष्णदास मुदगल महाराज, मी रामायण लिहितो आहे. कृपया आपण मी लिहिलेलं रामायण वाचून बघावं अशी इच्छा आहे. नाथ म्हणतात, वा वा, छान. मला रामायण वाचनात आनंदच वाटेल. आपण लिहित असलेला रामायण ग्रंथ पूर्ण झालाय का? आत्ता सोबत आणलाय का तो? कृष्णदास म्हणले, हो, लिहून झालेली काही कांड आहेत पण अद्याप पूर्ण लिखाण व्हायचं आहे. अहो, मग ते रामायण संपूर्ण झाल्यावरच घेऊन या. कृष्णदास म्हणाले, घाईघाईत म्हणाले, महाराज, ते रामायण आता माझ्या हातनं लिहून होणार नाही. तशी नियतीची इच्छाच नसावी असं वाटतं. कारण ज्योतिषानं भविष्य सांगितलं आहे की माझा मरणकाळ अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. नाथ हसून म्हणाले, ज्योतिषाच्या सांगण्यावरून आपण एवढं हातबल झालात आणि अंगीकारलेलं कार्य थांबवलं? आश्चर्य बुवा. कृष्णदास म्हणले, नाही महाराज, कार्य थांबू नये ही तळमळ आहे म्हणूनच मी आपल्याकडे आलो आहे. हे कार्य आपण सिद्धीस न्यावं अशी तीव्र इच्छा आहे. महाराज, त्या ज्योतिषाचं प्रत्येक भविष्य तंतोतंत खरं ठरतं हा अनुभव असल्यानं मी इकडे येण्याची तातडी केली. कृष्णदासाने खाकोटीला मारून आणलेली पोथी नाथांना दिली. नाथाने ती चाळून बघितली, मधून थोडी वाचून पाहिली. खरोखर खूप चांगली वाटली त्यांना. नाथ म्हणले, हे रामायण पुरं व्हायला अजून किती दिवस लागतील हो? तुम्हाला काय वाटतं? कृष्णदास विचारात पडले आणि नम्रपणे म्हणाले, महाराज, कमीत कमी अजूनही 11 दिवस तरी हवेत. नाथाने डोळे मिटले, शांत बसले. नंतर पुन्हा नाथाने विजयी पांडुरंगाकडे बघितलं. नाथ विचारमग्न झाले आणि म्हणाले, असं करा कृष्णदास, तुम्ही इथंच राहा आणि अंगीकारलेलं कार्य न थांबवता पुढे लिहायला प्रारंभ करा. एकनाथांच्या आज्ञेला कृष्णदासानं शिरसावंत मांडलं आणि त्याच क्षणी त्यांनी पुढील कांडे लिहायला प्रारंभ केला. श्रीखंड्या ज्या खांबाला टेकून भागवत श्रवण करत असे त्या खांबा शेजारी कृष्णदासांनी बैठक मांडली. रामायण श्रवणाला मारुती अवश्य येतात ह्या भावनेनं पाठ रांगोळी काढून मारुती आसनही स्थापन केलं. कृष्णदासाने विश्वासाने नाथांच्या शब्दाला प्रमाण मानून लिहायला सुरुवात केली.
एकनाथही तिथंच कृष्णदासच्या समोर बसून लिहून झालेल्या रामायणाचे प्रारंभापासून वाचन करू लागले. दोघेही देहभान विसरले होते. एक आगळे वेगळेच वातावरण निर्माण झालं होतं. जणू पांडुरंगाच्या साक्षीनं एकनाथ महाराजांनी काळाला थोपून धरण्यासाठीच तिथं ठिया मांडला होता. एकनाथांच्या शब्दावरची नितांत श्रद्धाच कृष्णदासच्या मनातील मृत्यूची भीती पळून लावत होती. एकनाथ मात्र प्रसन्न चित्तानं म्हणत होते, अयोध्यापती श्री रामचंद्र महाराज माझ्या घरी आपणहून चालून आलेले आहेत. संत तुळशीदासांच्या इच्छेची कदाचित ही नांदी असेल. मीही रामायण लिहिणार आहे. त्याचा हा शुभशकुन असेल. 11 दिवस संपले. कृष्णदास मुदगलनं रामायण ग्रंथाची समाप्ती केली. कार्यपूर्तीचा तो आनंद अपूर्व होता. त्यांची नाथावरील निष्ठा वाढली. त्याला लक्षात आलं, जाणवलं, एकनाथ महाराजांनी माझ्यासाठी आपली पुण्याई खर्च करून मृत्यूला थोपून धरलं होतं. नाथाने गिरिजाबाईंना ग्रंथ समाप्त झाल्याबद्दल नैवेद्य करायला सांगितलं. रामरायाला नैवेद्य दाखवून भोजनं झाली. कृष्णदासाला अत्यंत समाधान झालं. भोजन झाल्यावर शतपावली करताना कृष्णदास नाथांना म्हणाले, आता माझी कोणत्याही क्षणी ईश्वरचरणी लीन व्हायची तयारी झालेली आहे. असं म्हणून कृष्णदासांनी पोथीवर मस्तक ठेवलं, पण ते पुन्हा वर उचललं नाही. कृष्णदासांनी खऱ्या अर्थानं राम म्हणला आणि ते रामतत्वात विलीन झाले. ज्योतिषांचं भविष्य खरं ठरलं. मृत्यू अटळ आहे, मृत्यू भयकारी आहे. त्यामुळंच भविष्य ऐकून कृष्णदास गर्भगळित झाला. पण एकनाथांच्या अमृतमय वाणीनं जणू त्याचं मृत्यूचं भयच पळून गेलं व हाती घेतलेलं लेखन कार्य पूर्ण झालं. कृष्णदास मुदगल हा स्वतःलाच कृतकृत्य वाटून घेऊ लागला. या प्रसंगानं एकनाथ महाराजांचं चिंतनशील मन मात्र जास्तच अंतर्मुख झालं. रामायण लिहायचे म्हणून संकल्प केलेलं मन त्यांना डिवचू लागलं. काळाची झडप केव्हा पडेल हे सांगता येत नाही. तेव्हा मनीचा संकल्प व कार्याचा प्रारंभ यात जास्ती अंतर नको, नाहीतर सिद्धी दृष्टीपथात कधीच येणार नाही. नर्मदे हर. एकनाथ महाराजांना अंतर्मनातून स्फुरण येऊन सारखं ढुश्या मारायला लागल्याची जाणीव व्हायला लागली. श्रीरामांनीच त्यांचा पिच्छा पुरवला की तू केवळ लेखणी हाती धरून रामायणाला सुरुवात कर. पुढचं सगळं मी बघून घेईन. तू केवळ निमित्त मात्र आहेत. शेवटी रामायण लेखन प्रारंभ दिवस उगवला. प्रवचन मंडप शृंगारला. ओस पडलेला सभामंडप खूप दिवसांनी तुडुंब भरला. विजय पांडुरंगाचं दर्शन घेऊन, श्रोत्यांना वंदन करून, व्यासपीठाला नमस्कार करून नाथ स्थानापन्न झाले. तुळशीदासांचे शब्द त्यांना आठवले. रामायण भावपूर्ण हवं आणि अर्थपूर्णही हवं, म्हणून आपण भावार्थ रामायण लिहायचं. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असंच नाव दिलं. आपण तोच कित्ता गिरवायचा. नाथ म्हणाले, माझं निजलो असता जाण, राम थापटी आपण, म्हणे उठी करी रामायण, तेथे मी कोण न करावया. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रच माझ्या हातून कार्य करून घेत आहे. मी त्यांचा दास आहे. त्यांची आज्ञा पालन करणं एवढंच माझं कर्तव्य. त्याच भावनेतनं मी ही अतिपवित्र रामकथा आपल्याला निवेदन करणार आहे. नाथांचा नम्रभाव जाणून सारा समाज, श्रोते आनंदाने गहिवरले. नाथ म्हणाले, अजन्मा रामानं मानव देहात जन्म घेतला व तो पुरुषोत्तम झाला. याकडं शास्त्रीय दृष्टीने बघा, तुम्हाला परमार्थ भरलेलं दिसेल. दशरथ म्हणजे दशेंद्रियावर मनाचं आधिपत्य चालवणारा समर्थ पुरुष. तो अंतर्यामी अभोगी आहे, विरक्त आहे. त्याच्या 3 राणी आहेत. कौसल्या म्हणजे सद्विद्या, सुमित्रा म्हणजे शुद्ध मेधा, कैकई म्हणजे अविद्या आणि दासी आहे ती मंथरा म्हणजे कुविद्या. आपल्या देहात या सर्वांचा सदैव खेळ चालूच असतो.
पण तिथं राम असेल तर या सर्व काबूत राहतात, नाहीतर अतिरेक होतो. असं प्रबोधन लोक अत्यंत भाविकतेनं तल्लीनतेनं ऐकत. ओव्यांच्या उद्यानात रामचरित्र आणि ब्रह्मज्ञान गळ्यात गळा घालून वावरत होतं. अत्यंत सोप्या शब्दात ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हा वृक्ष विषय इतका रसाळपणानं सांगितला की प्रत्येकाला आपल्याला ब्रह्मज्ञानच समजलंय असं वाटायला लागलं. रामायणातील वर्णनात सामान्य माणूसही रंगू लागला. एक दिवस नाथ महाद्वारात उभे होते. तेव्हा शेजारी राहणारे सद्गृहस्थ जाताना त्यांना दिसले. नाथांनी त्यांना रामराम केला आणि त्यांना आत बोलवलं. हे सद्गृहस्थ थांबले आणि आत येले. हे गृहस्थ कधीही कोणत्याही प्रवचनाला येत नसत. त्यांना परमार्थ साधनाचा कंटाळा आहे की अनास्था आहे हे नाथांना जाणून घ्यायचं होतं. नाथ म्हणले, काय ठीक आहे ना, काय उद्योगधंदा करता? ते ग्रस्त म्हणले, अहो हातावर पोट असलेली माणसं आम्ही. मी येथील एका व्यापाऱ्याकडे रोज जातो. बरोबर आहे, काहीतरी करायलाच हवं. आपला नित्यनेम काही असतो काय? ते ग्रस्त म्हणले, छे छे, कसलं नेम आणि कसलं आचरण. खरं सांगू का, मला वेळच नसतो. हे कीर्तन प्रवचन सगळे रिकामटेकड्यांची कामं हो. नाथ म्हणले, खरं आहे तुम्ही म्हणता ते, कारण वेळच नसेल तर श्रवण कीर्तन भक्ती शक्यच नाही. तुमच्या मोकळ्या वेळेचा विचार करून एक नित्यनेम सांगतो, जमलं तर बघा करून. ग्रस्ताने मान डोलावली आणि ठीक आहे म्हणलं. नाथ म्हणले, तुम्ही घरातून दुकानात जाताना जो मोकळा वेळ आहे त्या वेळेत विष्णू सहस्रनामाचा एक श्लोक पाठ करायचा. कबूल? शिवाय रोज एकदा तरी स्नान करताना, मग स्नानास सुरुवात झाल्यापासनं वस्त्र नेसेपर्यंतच्या वेळात त्या श्लोकाचं पाठांतर करायचं. रात्री झोपण्यासाठी आडवं झाल्यापासून झोप लागेपर्यंत मनात तो श्लोक घोळवायचा, चिंतन करायचं. बघा प्रयत्न करून. ग्रस्त हसले आणि म्हणाले, आपण सांगता म्हणून करून बघतो, पण खरं म्हणजे ते काही शक्य नाही. या देहाला असल्या काही गोष्टी करायची अजिबात सवय नाही. असल्या या शब्दावर त्यांनी असा जोर दिला की काहीतरी विचित्र काम किंवा वाईट कामच नाथ करायला सांगतायत. नाथ म्हणले, अहो असंच असतं, पहिल्यांदा मन कुठंच रमत नाही, पण हळूहळू नामस्मरणाचा सहवास झाला की गोडी लागते. करून तरी बघा, दमडीचाही खर्च नाही आहे, कवडीसुद्धा खर्च होणार नाही आहे. नाथांचा सल्ला वाया गेला नाही. त्या गृहस्थांनी विष्णू सहस्रनामाचा एक श्लोक रोज पाठ करायला सुरुवात केली. रिकाम्या डोक्यातील सैतानाची सत्ता आता चालत नव्हती. नाथांनी सांगितल्याप्रमाणे मन भगवन नामस्मरणात व्यग्र राहायला लागलं. मन आनंदी राहत होतं. मनाची कुतरोड, काळजी, क्लेश सर्वजण कुठेतरी पळून गेले होते. त्या ग्रस्ताला शांती समाधानाची अनुभूती येऊ लागली. एक दिवस ते ग्रस्त नाथांच्या घरी आले. नाथांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, माझं विष्णू सहस्रनाम स्तोत्र पाठ झालंय, म्हणून दाखवू? नाथ हसले. त्या विजयी पांडुरंगाकडे सेवा रुजू करा म्हणले. गिरस्त म्हणले, महाराज पूर्वी मला हा देह हा संसार नको वाटायचं. साऱ्याचा त्याग करून कुठंतरी जायचं असं मला वाटायचं. आता माझ्या ग्रहचिंता पूर्ण नष्ट झालेत. नाथ म्हणले, पण आता उपरती झाली का? अहो केवळ पाठांतरानं हे ज्ञान झालं. नरदेह भोगू नये आणि त्यागूही नये. हाच देह भगवंतांच्यासाठी झिजवावा याची अनुभूती जाणवली का? असेल त्या परिस्थितीत सुख मिळतं, पण त्यासाठी मन स्थिर शांत समाधानी असेल तरच. ग्रस्त म्हणले, होय महाराज, इतके वर्ष मी तुमच्या शेजारी राहतो, पण माझं करंट पण गेलं नाही हो. आज मला समजलं आपण संसारी असूनही किती विरक्त वृत्तीनं राहत आहात. नाथांच्या उपदेशानं तो ग्रस्त सन्मार्गाला लागला. अध्यात्म रामायणात ऐतिहासिकता कमी, पण नाथांनी
भावार्थ रामायणात ऐतिहासिक वर्णनांचा भरपूर वापर केलेला आहे. ती सर्व वर्णनं आध्यात्मिक तंतूने विणली, त्यामुळं सुसूत्र व मनोज्ञ झाली. एकनाथांना रामायणातून सांगायचं होतं की ईश्वर भक्तीमुळे दुष्टांचा संहार व सज्जनांचा कैवार आपोआप होतो. प्रत्येकानं स्वार्थबुद्धी सोडून विश्वव्यापक झालं पाहिजे. श्रवण भक्तीत रंगलेले श्रोते भारावून जायचे, नाथांचा जय जयकार करायचे. गिरिजाबाई तृप्त व्हायच्या ऐकून. त्या रोज नाथांची दृष्ट काढायच्या. त्यांना रामायण ऐकताना असं वाटायचं, देवा, जे जे चांगलं ते ते सारं माझ्या पदरात टाकलंस. भरपूर दिलंयस मला. मी तृप्त आहे. मी आनंद सागरात पोहत आहे. आता एकच इच्छा बाकी आहे, भरल्या कपाळानं इकडच्या मांडीवर शांत व्हावं, तुझ्यात विलीन व्हावं. भक्तवत्सल कामनापूर्ती करणाऱ्या प्रभू रामचंद्राने गिरिजाबाईंची ही इच्छा जाणली. प्रवचन संपलं. नाथाने पोथी मिटली. सर्व श्रोते नाथांना नमस्कार करून गेले. सर्वात शेवटी गिरिजाबाईने पोथीवर डोकं टेकलं. ते पुन्हा उचललंच नाही. नाथांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि ते पाहतच राहिले. गावबा म्हणला, आई उठा ना. नाथ म्हणले, हरीला बोलवा. या देहाचं कार्य आता संपलं आहे. अरे, आत्म्याने वस्त्र बदललंय आता. डोळ्यात अश्रू आणू नका. जात्या जीवाला त्याच्या आत्म्याला क्लेश होतील. गिरिजाबाईंचं सोनं झालं, पण नाथ मनातून हेलावले. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, ह्याची जाणीव त्यांना झाली. पुन्हा 14 दिवसांनी प्रवचन नाथांनी सुरू केली. अध्यायामागून अध्यायांची पुष्पमाला गुंफली जात होती. रामायणांची कांडे संपत होती. श्रीरामांचे एक एक गुण नाथ असं वर्णन करून सांगत की श्रोते थक्क होऊन जात. रामकथा नित्याचीच आहे, पण नाथांच्या तोंडून ऐकताना लोकांना विशेष आनंद जाणवायचा. कृपा प्रसादच मिळाल्यागत वाटायचं. अत्यंत हळुवारपणे नाथांनी सीतावियोग प्रसंग वर्णन केला. कारुण्याने ओथंबलेला तो प्रसंग ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. रामसीतेच्या जागी त्यांना एकनाथ गिरिजाबाई दिसू लागल्या. बघता बघता गिरिजाबाईंचे वर्षश्राद्धही झालं. जेवताना हरिपंडित म्हणाला, बाबा, मी तुम्हाला खूप क्लेश दिले, तरी तुम्ही स्वभावानं नित्य समाधानी आहात. जशी रामकथा चिरतरुण आहे, तसाच तुमचा स्वभाव चिरसमाधानी आहे. नाहीतर बघा, सर्व अनुकूल असूनही रडणारी माणसं काय कमी आहेत? पण बाबा, तुम्ही मात्र नित्य समाधानी आहात. नाथाने हातावर दही घेता घेता म्हणलं, हरी, समाधानी असणं वेगळं व समाधानी दिसणं वेगळं, हो ना? हरीचा चेहराच उतरला. नाथ म्हणले, हरी, हल्ली मला कंटाळा यायला लागलाय, मुक्काम हलवा असं वाटतो. हरी म्हणला, बाबा, मग कुठेतरी थोडे दिवस जाऊन या की, आंबेजोगाई, परळी वैजनाथ. नाथ म्हणले, छेरे, ही खोळ किती वापरायची? आता सारंच पुरं वाटतं. हरी दचकला. बाबा, असं बोलू नका, मला नाही आवडणार. नाथ म्हणले, हरी, तू विद्वान आहेस. जे निर्माण झाले ते नाश पावणारच ना. बोलणं वाढायलाच नको म्हणून हरी उठून गेला. एकदा नाथ गावबाला म्हणले, गावबा, किती दिवस नुसती रामकथा ऐकणार? मीच का रोज सांगायची रामकथा? गावबा गोंधळून म्हणाला, म्हणजे काय महाराज? नाथ म्हणले, गावबा, आता तुम्ही आम्हाला रामकथा ऐकवा. गावबा म्हणला, छे महाराज, भलतंच काय सांगता? मी वेडा खुळा, मला कशी काय रामकथा सांगायला येईल? नर्मदे हर. गावबा म्हणला, छे महाराज, भलतंच काय सांगता? मी वेडा खुळा, मला कशी रामकथा सांगायला येईल? नाथाने गावबाकडं नजर रोखून बघितलं आणि म्हणले, असं का म्हणतोयस गावबा? तू कोण आहेस याचा विचार केलायस? लक्षात ठेव, तू केवळ निमित्त मात्र आहेस. करता करिता पांडुरंग आहे. तुला रामकथा सांगावीच लागणार आहे, समजलास? नाथ
इतके ठामपणाने म्हणले की गावबा गप्पच बसला आणि त्याच्या मनी मी कोण आहे याचं वादळ चक्र सुरू झालं. मी ब्रह्म आहे असं त्याला वाटलं, पण कसं बरं? युद्धकांडांचे 44 अध्याय संपत आले आणि नाथ म्हणाले, वयोमानाप्रमाणे आता लेखन प्रवचन रमेल असं वाटत नाही. श्रोते म्हणले, महाराज नाही नाही असं नका म्हणू. भावार्थ रामायण तुम्हीच पुरं करायला हवं तर सावकाश करा, पण तुम्हीच करा. नाथ म्हणले, अहो भावार्थ रामायणाची सुरुवात मी केलेली नाही, तेव्हा पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी नाही. अहो संत कृपेनं गुरुकृपेनं माझ्या हातून सुरू झालेला हा ग्रंथ आहे. त्यांच्याच इच्छेनं आणखीन कुठल्या तरी देहाकडून तो पुरा होईलच ना. श्रोते म्हणाले, महाराज मग हा ग्रंथ पुरा करणार तरी कोण? तिथं नामजपात रंगलेल्या गावबाकडं बोट दाखवून नाथ म्हणाले, हा भावार्थ रामायण लेखनाचा वारसदार आहे. पुढचं रामायण गावबा लिहील. सगळ्यांनी एकदम गोंगाटच केला. अरे हा तर बावळट, हा काय लिहिणार? याला तर साधा गायत्री मंत्र सुद्धा शुद्ध म्हणता येत नाही, आणि हा कसा काय लिहिल? गावबा तर थरथर कापायला लागला. महाराज महाराज म्हणत त्यांनी महाराजांचे पाय पकडले. गावबाची बोबडीच वळली. नाथ म्हणाले, गावबा साधा भोळा अडाणी आहे, पण त्याची श्रद्धा भक्ती निष्ठा आढळ आहे, प्रबळ आहे. त्याच जोरावर त्याला प्रभू रामचंद्र लेखन सामर्थ्य देतील आणि त्याला ते प्राप्त होईल. लोक हो, आज मी रामायणातील युद्धकांडाचे 44 अध्याय पुरे केलेले आहेत. आता 45वा अध्याय गावबाला लिहायला सांगूया. मग आपणच पाहाल की माझ्यापेक्षा तो कुठंही कमी पडणार नाही. भावार्थ रामायण वाचणाऱ्या पुढच्या पिढ्यांना ओळखणार सुद्धा नाही की एकनाथ कुठं थांबले आणि गावबानं कुठं सुरुवात केली. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून गावबा शांत झाला आणि त्यांनी 45वा अध्याय लिहायला सुरुवात केली आणि तो पुराही केला. एकनाथाने तो अध्याय सगळ्यांना वाचून दाखवला. सर्व श्रोते मंडळी थक्क झाली. त्यांनी तोंडात बोटं घातली. हे कसं काय हो झालं? नाथ म्हणाले, श्रद्धावान लभते ज्ञानम. हे भगवंतांची उक्ती सार्थ आहे ना. केवळ निष्ठावंत भाव असणं, श्रद्धा असणं आपल्याला तारून नेतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अशा रीतीनं भावार्थ रामायण पुरं झालं आणि लोकांनी डोक्यावर घेतलं. नर्मदे हर, नर्मदे हर.